नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर पेपर विश्लेषण सिरीज मधला आज आपण पार्ट 3 जो की क्वेश्चन पेपर आहे तुमचा 31 ऑगस्ट 2025 चा. तर यामध्ये आपण काही क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पार्ट 1 पार्ट 2 आपण डिस्कस केलेला आहे. तुम्ही आधी ते दोन्ही पार्ट बघून घ्या आणि देन त्याच्यानंतर हा तिसरा पार्ट पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर लक्षात घ्या आता विषय क्वेश्चन नंबर 80. क्वेश्चन नंबर 80 काय म्हणताय बघा. आपण 79 पर्यंत बघितले होते. क्वेश्चन नंबर 80 मध्ये काय 148 देन त्याच्यानंतर 101 बी 095. तर या संख्येला 33 ने पूर्ण भाग जात असेल तर बी ची किंमत काय. 33 ने भाग म्हणताय मित्रो. आपण कसोट्या ऑफलाईन लेक्चर मध्ये आपण सांगतो पूर्णपणे कसोट्या काय कशा पद्धतीने असतात ते सर्व सांगत असतो. आता तुमचं पेपर विश्लेषण सिरीज आहे म्हणजे किमान तुम्हाला एवढं माहिती आहे त्यानुसार आपण जाऊया. जसं 33 चा म्हटलं तर 11 त्रिक 33 म्हणजे ज्या या संख्येमध्ये 11 आणि 3 चा ॲट ए टाइम जर कसोटी जर लागत असेल तर संपूर्ण संख्येमध्ये कोणाची कसोटी लागणार 11 ची म्हणजे 33 ची कसोटी लागणार. जसं फॉर एक्झाम्पल आता 3 ची कसोटी काय म्हणजे अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर ओके. तर आता बी च्या ठिकाणी काय येणार हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट आहे. तर ऑप्शन पण तिथे मेंटेन आहे. ऑप्शन क्रमांक 1 3, दुसरं तुमचं 1, तिसरं तुमचं 2 आणि चौथं तुमचं 4. ओके. या पद्धतीने असं मेंटेन आहे मित्र. तर बघा आता 5 अधिक 9 किती होते 14 15 16 24 आणि त्याच्यानंतरचं 24 आणि 4 28 आणि 1 29. 29 म्हटल्यानंतर इथे 29 मध्ये 3 चा भाग देतो. आता 3 च्या ठिकाणी जर 3 29 यांची बेरीज जर म्हटलं अधिक जर 3 केलं तर 32 32 मध्ये जात नाही म्हणून 3 येणार नाही. 30 30 मध्ये जाणार 31 अधिक 2 जर केला असता तर 31 झाले असते. 31 मध्ये सुद्धा भाग जात नाही म्हणजेच आणि देन अधिक 4 केलं 33 म्हणजे एकतर उत्तर तुमचं दुसरा येणार नाही तर चौथा येणार. 2 1 आणि 3 हा ऑप्शन तर कदापि येणार नाही. का कारण तुमचं त्यांची अंकांची बेरीज 3 च्या पटीत नाही म्हणून. तर आता पंचायत आली. आता लक्षात घ्या जेव्हा तुमचा ऑप्शन वरून चेक करायचा असतो तेव्हा थोडं स्मार्ट वर्क. आता मला सांगा 4 घोडे आपण रेस मध्ये सोडल्या असं म्हणूया. त्यापैकी 2 घोडे ऑलरेडी तुमचं तिथेच पहिल्यांदा रेस सोडून टाकले. आता विषय कोणाचा राहिला एकतर उत्तर आला तर दुसरा किंवा चौथा या पद्धतीने येणार. आता याच्यासाठी आपल्याला मदतीला कोणाकडे जावं लागेल 11च्या कसोटीच्या. मग 11ची कसोटी काय म्हणते 1 सोडून 1 गट व उर्वरित गट यांची बेरीज आणि त्यांच्यातला फरक जर 0 किंवा 11च्या पटीत जर असेल तर आपण 11ची कसोटी तिथे लागते अशा या पद्धतीने म्हणतो. तर मित्र जरा लक्षात घ्या अल्टरनेट संख्या म्हणजे 1 सोडून 1 गट. मग 1 सोडून 1 गट म्हटल्यानंतर बघा लक्षात घ्या 11ची कसोटी लावणे आहे. तर 11ची कसोटी लावताना जर सपोज इन केस आपण जर 4 जर इथं वापरला बी च्या ऐवजी किती वापरू 4. बी च्या ऐवजी जर 4 जर वापरला तर तुमचा कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा. एक तर तुमचा 1 येणार नाही तर 4 येणार. जो उत्तर आहे तो फायनली येणार. आता मग देन जर आपण अल्टरनेट संख्या म्हटलं तर इथं काय होणार 5 अधिक 0 अधिक 1 अधिक 6 6 अधिक 1 7 7 आणि 4 किती होते 11. एका ब्रॅकेट मध्ये 11 तुमची यांची बेरीज येते आणि देन त्याच्यानंतर उर्वरित संख्यांची म्हणजे जे काही उर्वरित संख्या त्यांची सुद्धा बेरीजच आणि त्यांचा वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत. आता बघा उर्वरित संख्या कोणत्या आहे तुमच्या देन. मग आता इथे 9 अधिक 4 9 अधिक 4 किती होतं इथे 4 कन्सिडर केला 9 आणि 4 किती होतं तुमचं 13 13 आणि देन त्याच्यानंतरचं इथे तुमचं 0 देन 8 13 आणि 8 21 21 ने 1 काय होते 22.
मग यांच्यातला फरक म्हटल्यानंतर तुम्ही 11 - 22 करा किंवा 22 - 11 करा, यांच्यातला वजाबाकी तुमची काय फरक म्हटलं तर 11 0 किंवा 11च्या पटीत मेंटेन होते. कोणामुळे? 4 मुळे. तर तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता आहे ना, ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? मग या पद्धतीने तुम्हाला तसं मेंटेन करायचं होतं या क्वेश्चनसाठी. क्लिअर? ओके. जेव्हा पडताळणी ऑप्शनचा मदत घ्यायची असते तेव्हा तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरनेस विचार करणे अनिवार्य राहील. ओके. या पद्धतीने आपला हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर तुमचं तिथे लाईक करणे अनिवार्य राहील. ओके. देन पुढे जाऊया. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचा कोणता आहे? तर क्वेश्चन नंबर 81. तर क्वेश्चन नंबर 81 मध्ये बघा, आता सोपा क्वेश्चन आहे. तर बघ, 9/11 देन प्लस काय तुमचं 12/11 देन 1/11 देन त्याच्यानंतरचं 66/33. अशा पद्धतीने तुम्हाला इकडे क्वेश्चन मार्क आहे. तर हा अपूर्णांकांचा बेरजेचा आहे. तर आपल्याला एक कंडिशन, आता इथे बघा प्रत्येक इथे तुमचं 11 कॉमन आहे म्हटलं तर छेद समान आहे. तर यांच्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला 3चा जर भाग जर दिला तर 3 दुने 6 3 दुने 6 आणि 3 1 3 3 1 3 म्हणजेच 9/11 अधिक 12/11 अधिक तुमचा 1/11 अधिक तुमचा 22/11. आता छेद समान असेल तर एका छेदामध्ये आपण घेऊया वरच्या वरच्यांची बेरीज होत असते. मग बेरीज आपण इथे मेंटेन करून 9 आणि 12 किती होत आहे तुमचा 21 1 22 22 आणि 22 किती होतात 44. मग 44 भागीला तुमचं 11 म्हटलं उत्तर काय ना 4, जो की ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुमचा मेंटेन म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये तुमचा मेंटेन केलेला आहे. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 82 बघा. आता क्वेश्चन नंबर 82 मध्ये जरा लक्षात घ्या. 82 किंवा 82. तर यामध्ये तुमचं क्वेश्चन काय पॉइंट अरेंजमेंट आहे मित्र. इथे फक्त काय पॉइंट अरेंजमेंट आणि 0.16 गुणिला 0.7 भागीला काय तुमचं 4.9 गुणिला 0.08 0.06. तर या कंडिशन मध्ये जेव्हा या टाइपचे क्वेश्चन येणार तेव्हा एकच काम करायचा. देन पॉइंट नंतरचे डिजिट पहिल्यांदा मोजून घ्या. पॉइंट नंतरचे डिजिट मोजून घेणे आहे. जसं वरती तुमचं देन वरती आपण मोजलं तर पॉइंट नंतरचे डिजिट 1 2 3 4 5. ओके. वरती किती आहे 5 आणि देन खाली 1 2 3 4 5 म्हणजे 5 आणि 5 जर तुमचे जर इथे पॉइंट नंतरचे डिजिट जर सारखे असेल काय सारखे असेल तर बघा आता सारखे असेल तर डायरेक्टली पॉइंटला उडवा. जर तिथे कमी जास्त असतं तर काय केलं असतं जिथे कमी आहे तिथे शून्याची अरेंजमेंट केली असती. परंतु तसं नाही आहे तर डायरेक्टली उडवा. तर 42 गुणिला 16 गुणिला 7 भागीला काय होणार 49 गुणिला काय होणार 8 गुणिला 6. यांचा अर्थ सारखाच होतो. तर बघा 8 1 8 8 दुने 16 देन त्याच्यानंतर 6 1 6 6 7 42 आणि देन मग 7 7 49 ला 49 गेट कॅन्सल आणि राहिला काय तुमचं फक्त इथे 2. असं कॅल्क्युलेशन तुमचं तुफान असला आवश्यक आहे म्हणजे विदिन अ सेकंद उत्तर तुमचे फाइंड आउट होणार. ठीक आहे. तर मग फक्त इथं पॉइंट अरेंजमेंटची गरज होती तेवढं जर आलं तर त्या पद्धतीने तुमचं मग पॉइंट अरेंजमेंट केलं तर कारण ऑलरेडी इथे 5 आणि 5 डिजिट होते मग डायरेक्टली उडवलं देन उत्तर काय आलं तुमचं 2. हा कोणत्या ऑप्शन मध्ये ऑप्शन तुमचं ए इज द करेक्ट. हा आता बघा मित्र लक्षात घ्या तुमचं उत्तर किती आला 2. याला म्हणतात सिली मिस्टेक. 1 मिनिट लक्षात घ्या. आता उत्तर किती आला तुमचं 2. तर 2 म्हणून आपण काय करतो 2 गोला रंगवून टाकतो कारण आपला माइंडसेट काय असते 2 म्हणजे दुसरा गोला रंगवला. पण उत्तर 2 आहे हे मान्य आहे परंतु 2 कुठे आहे पहिल्या ऑप्शन मध्ये आहे.
म्हणून अशी गोची होते. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की उत्तर येणे नाही तर आपण उत्तर आल्यानंतर गोला व्यवस्थित रंगवला का, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. समजत आहे का? कारण यालाच म्हणतात सिली मिस्टेक. जेव्हा एक एक मार्काने आपण त्या एक्झाम रिझल्ट थ्रू बाहेर पडतो तेव्हा माहिती पडते त्या सिली मिस्टेकची वाव काय. तर क्लिअर. मग म्हणून आपल्याला पेपर थ्रू हेच कमी करायचं आहे की आपल्या ह्या ज्या चुका होतात ह्या चुका कमी करण्यास म्हणजेच आपलं जर सराव परीक्षा म्हणूनच कंडक्ट केली जाते. आणि देन तुमचे हे जे सिली मिस्टेक आहे ते टाळता येणे आवश्यक आहे. आणि देन मग तुमच्या फायनल एक्झामला तुमचा चांगला परफॉर्मन्स राहील याच उद्देशाने या टाईपचे क्वेश्चन सुद्धा सेट. तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही तर पहिल्या ऑप्शनमध्ये, म्हणून हे ऑप्शन इज करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 83. आता बघा क्वेश्चन नंबर 83 मध्ये काय आहे. क्वेश्चन नंबर 83 मध्ये x डिवायडेड बाय रूट ऑफ 2.25 बरोबर 550. तर जरा लक्षात घ्या x इज इक्वल टू रूट ऑफ म्हणजे 2.25 म्हटलं तर कोणा 225 कोणाचा वर्ग आहे 15चा. परंतु पॉईंट नंतर 2 डिजिट म्हणजे उत्तरात तुमचं 1 डिजिट. अशा पद्धतीने इथे उत्तर येणार 550. मग x बरोबर काय होणार 550 गुणिला 15 5.5 म्हणजे 1 स्थानला उडवतो. देन 15 5 किती होते 75. देन हातचा 7. देन 75 ना 7 किती होते 82. म्हटलं तर तुमचं x इज इक्वल टू किती येणार तुमचा 825. काय ना 825 जो की ऑप्शन क्रमांक ए यामध्ये तुम्हाला सिच्युएट केलेला आहे. क्लिअर. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. नवीन असणार चॅनलला तर सबस्क्राईब पण करा. देन पुढे त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन 84 किंवा 84. क्वेश्चन 84 मध्ये काय म्हणतंय xy बरोबर किती आहे 3/5. देन त्याच्यानंतरचं yz बरोबर 2/3. देन तुम्हाला xz इज इक्वल टू काय क्वेश्चन मार्क. तर या टाईपचे क्वेश्चन आपण ऑफलाईन बॅच मध्ये बघितलेलं आहे. पुन्हा नेहमी या टाईपच्या गुणोत्तर प्रमाणाचं विचारताय. तुमचा x y z यांचा आहे तर 3/5 आणि देन त्याच्यानंतर काय तुमचं 2/3 या पद्धतीने मांडणी करतो. तर लक्षात घ्या नेहमी इथे तुमचा या दोघांचा गुणाकार म्हटलं तर काय होणार 5 दुने 10 या दोघांचा गुणाकार. मग आता इथे मिसिंग जो आहे म्हणजे याला याच्याने गुणणे म्हटलं तर याचं उत्तर इथे लिहून टाकू 3 दुने 6. देन त्याच्यानंतर हा जो इथे मिसिंग आहे तर हा मिसिंग आहे म्हटल्यानंतर काय होणार इथे लक्षात घ्या. देन इथे जर विचार केला आपण तर या दोघांचा इथे गुणाकार होणार. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार म्हटलं तर 5 त्रिक 15. मग यांचा जर रेशिओ जर म्हटलं तर xy z तर एवढं तुमचं 6 10 आणि 15. तर तुम्हाला शेवटी काय विचारतंय xz म्हटलं तर x ची किती आहे तुमचे 6 आणि z चं किती आहे तुमचं 15. मग आता इथे 3 चा भाग जातो 3 दुने 6 आणि 3 5 15 2/5 असं x/z या पद्धतीने उत्तर येणार. मग x/z ची व्हॅल्यू किती आहे 2/5 म्हणजे 2:5. ऑप्शन 4 किंवा डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचा 84 नंतर डायरेक्टली आता 87. क्वेश्चन नंबर 87 मध्ये बघा आता 87 मध्ये काय म्हणताय 24च्या पुढील सोडा विषम. आता 24च्या पुढील म्हणताय
24 ही एक कोणती संख्या आहे? सम. 24च्या पुढील कोणती? 16वी विषम संख्या. मग 16वी विषम संख्या म्हणताय तर आपण डायरेक्टली बघा, याच्यानंतरची विषम संख्या कोणती? 25. मग 25 म्हटलं नंतरची म्हणते म्हणजे प्लस. आपल्याला काढायचे किती होते यार? 16. 16 पैकी एक वापरला, आता बॅलन्स किती तुमचे? 15. एक कमी झाला, त्यांच्यातला फरक कितीचा असतो? 2. विषम संख्येतला 2चा. म्हणून 25 अधिक काय होणार तिथे? 15 दुने 30 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं? 25 अधिक 30 किती होते? 55. जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन हा समसंख्येचा थोडे सोपे सुद्धा क्वेश्चन विचारतात, कठीणातले कठीण सुद्धा क्वेश्चन विचारतात. म्हणून आपल्याला सर्वच्या सर्व जे काही क्वेश्चन पॅटर्न आहे ते सर्वच आपल्याला तिथे मेंटेन करणे आवश्यक राहील. ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 88 मध्ये बघा. क्वेश्चन 88. क्वेश्चन नंबर 88 मध्ये काय म्हणताय? एका बैलगाडीचा चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचा 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले? या पद्धतीने आहे. ठीक आहे. तर एक फेरा म्हटलं तर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल किंवा परिघ. एक फेरा म्हटलं तर परिघ आहे. परिघाचा फॉर्म्युला 2πr किंवा πd. समजत आहे का? डी म्हणजे व्यास किंवा तुमचं काय असते? डायमीटर. मग 22/7 आणि गुणिला व्यास किती आहे तुमचं? 1.4. तर याला जर आपण भागाकार जर केला तर किती होणार? 0.2 आणि देन 0.2 म्हटलं तर 4.4. हे किलोमीटर आहे मित्र. तर एक फेरा तेवढाच आहे. आणि देन तसे एकूण किती? एकूण फेरे म्हणजे पूर्ण प्रवास एकूण प्रवास बरोबर एकूण प्रवास किती होणार? तर बघा, मग एकूण प्रवास जर आपण म्हटलं, एकूण प्रवास किती होणार? 4.4 गुणिला किती फेरे? एका फेरीचे एवढे तर 750 फेरे म्हणताय. ठीक आहे. देन मग 750 फेरे असं त्या पद्धतीने असं मेंटेन आहे. तर अंतर तुम्हाला आता हे सर्व 1.4 मीटर होता. हे फेरे सुद्धा तुमच्या मीटर मध्ये येणार एवढं मीटर, परंतु आपल्याला कशामध्ये पाहिजे? किलोमीटर मध्ये. मग किलोमीटर बरोबर काय होणार? आपल्याला 1000 न भागावं लागेल. जसं की लक्षात घ्या, 1.1 याला सरकवला तर देन 44 गुणिला 75 भागीला काय होणार तुमचं? 1000. ठीक आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केला तर देन त्याच्यानंतरचं तुमचं उत्तर काय येणार? जसं फॉर एक्झाम्पल आता इथे यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला 3300 असं मिळणार आणि भागीला किती होणार तुमचं? 1000. देन 0 0 0 0 गेट कॅन्सल. 1 पॉईंट सरकवला म्हणजे 3.3 हे काय आहे तुमचं? किलोमीटर. अशा पद्धतीने तुमचं असा उत्तर तिथे मेंटेन होत आहे. तर बघा, पहिल्यांदा एक फेऱ्याची किंमत काढायला, एक फेरा म्हटलं तर एक परिघ म्हटलं तर एकतर 2πr म्हणजे 2πr, पण 2r 2 × r म्हटलं तर रेडियसचे डबल कोण असते? व्यास किंवा डायमीटर असते. डायरेक्टली डायमीटर πd म्हणून घेतला आपण, इथे 4.4 किलोमीटर आला. आणि देन त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, देन यांचा गुणाकार 3300 असं येते भागीला 1000, कारण तुमचं किलोमीटर 3.3 किलोमीटर, जो की ऑप्शन ए मध्ये मेंटेन केलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 89 बघा. हा सुद्धा क्वेश्चन जरा चांगला क्वेश्चन म्हणता येईल. क्वेश्चन 89 मध्ये बघा. आता काय म्हणताय? एक व्यक्ती ट्रेन मध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिक पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोल मधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किमी असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल? आता बघा, आता सपोज इन केस आता अंतर बरोबर काय असते? वेग गुणिला वेळ. किती? 72 स्पीड आहे 5, म्हणजे उत्तर काय होणार तिथे? 5 × 10 1 35 1 36 360 किलोमीटर होणार. किती?
300. मग आता त्यांचे दोन पोल मधील अंतर किती आहे ते मीटर मध्ये आहे. दोन पोल मधील अंतर किती आहे तुमचं 30 मीटर. ठीक आहे, दोन पोल मधील. तर आता एकूण जेव्हा म्हणताय हे मीटर असेल तर हे मीटर तरी पाहिजे, नाही तर 1 किलोमीटर. मग आता किलोमीटरला आता एकूण किती पोल, पोल बरोबर तुमचे एकूण पोल बरोबर काय होणार, एकूण पोल किती असणार इलेक्ट्रिक पोल, तर तुमचं हे 360 जे आहे त्याला जर आपण मीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 1000 ने गुणावं लागेल. हे मीटर मध्ये होणार आणि त्याच्यानंतर इथे 30 या पद्धतीने राहील. 0 0 गेट कॅन्सल आणि 36. अशा पद्धतीने तुमचं इथे 12,000 असं येणार उत्तर. परंतु 12,000 तुमचं उत्तर म्हणून फायनली राहणार नाही, कारण तिथे तुमचं पहिला जेव्हा पोल तुम्ही कन्सिडर करता, जसं फॉर एक्झाम्पल इथे जर आपण मेंटेन जर केला 1 2 3, आता 3 पोल आहेत 30-30 मीटरचे आहेत. आता तुम्ही म्हणणार इथे 60 मीटर झाले, परंतु पोल किती आले 1 2 3, म्हणून आपण पहिला कधीच मोजत नाही, म्हणून +1 करणे तिथे अनिवार्य आहे. म्हटलं तुमचं 12,001 असं तुमचा हा उत्तर तिथे मेंटेन आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधी पण एकूण पोल काढताना इथे +1 करणे आवश्यक राहील, ते दोन पोल मधील अंतर, कारण आपण एक पोल कधीच मोजत नाही. ठीक आहे, तर अंतर काढताना n-. आता सपोज 4 पोल जर असतील म्हटलं तर त्यांच्यातले 4 पोल आहे आणि प्रत्येक पोल मधील अंतर 30 आहे, तर तुम्ही मोजताना काय करणार माहिती आहे का, की हे झाली n ची व्हॅल्यू, n-1 इंटू तुमचं अंतर म्हटलं तर 3 गुणिले 30 म्हटलं तर 90. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर समजत आहे का. या पद्धतीने एकतर हा तुमचा टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये विचारला किंवा कधी कधी डायरेक्शन मध्ये सुद्धा या टाइपचे क्वेश्चन विचारलेले आहे, 2 झाडातील अंतर वगैरे वगैरे. ठीक आहे, देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचं काय 90. क्वेश्चन 90 मध्ये काय म्हणताय बघा. गौरी व अर्णवची आजची वय अनुक्रमे 7 वय. गौरी आणि अर्णव 7 व 3. आता आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयांची बेरीज 26 वर्ष होईल. आता 26 आता जी सध्याची आज सध्या किती वर्षाचे आहेत त्यांनी, 7 आणि 3 10 म्हटलं तर एकंदरीत किती 26 कधी होणार, म्हणजे 26 कधी होणार म्हटलं 26 - 10 म्हटलं तर उत्तर किती 16. हे 16 त्यांची. आता मला सांगा, गौरी जर 8 वर्षाने वाढत असेल, अर्णव सुद्धा किती वर्षाने वाढेल, 8च वर्षाने. म्हणजे 8 वर्षानंतर, किती वर्षानंतर 8 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होणार तुमचं 26. किती होणार तुमचं 26. अशा पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन होत आहे. फक्त थोडं लॉजिकली विचार करायचा होता, कठीण काही नव्हताच. देन म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 91. तर बघा आता क्वेश्चन नंबर 91 मध्ये काय म्हणतंय, बघ अजय आणि विकास यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती आहेत 3. 3 × 11. अजय आणि विकास किती आहे म्हणताय 3 × 11. ठीक आहे. देन विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85. मीना कधी 7 वर्षांनी, किती वर्षांनी 7 वर्षांनी किती होते 85. तर आज किती असेल, आज ती 7 वर्ष कमी म्हटलं तर मायनस म्हटलं तर 78. ठीक आहे. आणि मीना आणि कोणाबद्दल काहीतरी रिलेशन देऊ नये. विकास हा मीनाचा विकासचं वय काय 12 वर्षाने लहान आहे म्हणते कोणापेक्षा, मीनापेक्षा. 78 वजा तुमचा 12 म्हटलं तर 66. 66 वर्ष म्हणजे 66 हे कोणाचा विकासचा आहे. तर देन त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला इथे, म्हणजे 11 एका रेशोची व्हॅल्यू काढून घेऊ. म्हणजे हे विकासचं वय बरोबर विकासचा रेशो किती आहे 11.
11 म्हणजे 66 तर 1 म्हणजे किती, अशा पद्धतीने जर म्हटलं तर 11 6 66 x बरोबर किती 6, म्हणजे 1 रेशो बरोबर किती होतंय तुमचं 6. 1 रेशो बरोबर 6 जर आला तर देन त्याच्यानंतर काय म्हणतंय, जर अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्ष जास्त आहे, अजयच्या वडिलांचे वय तर अजय, यावरून एका रेशोची व्हॅल्यू 3 तर अजय बरोबर अजयचा रेशो किती आहे तुमचा 3, किती आहे 3, ठीक आहे 3 आहे. मग 3 म्हटल्यानंतर 3 गुणिले 6 म्हटलं तर काय होणार इथे 18 वर्ष कोणाचं आहे अजयचं आहे, कोणाचा आहे अजयचा. तर वडील किती वर्षाचे असणार म्हटलं तर 25 वर्षाने, 25 वर्षाने वडील मोठे आहेत म्हणून इथे 25 जर ऍडिशन जर केलं तर वडिलांची पूर्णपणे बेरीज किती होत आहे 43. अशा पद्धतीने 43 वर्षाचं कोण आहे तुमचं अजयचं वडील. मग विचारत काय तुम्हाला, तर अजयच्या वडिलांचे वय किती तर 43, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. तुम्ही जर डायरेक्टली गुणोत्तर विचार जर केले असते तर तुमचं उत्तर डायरेक्टली येत नाही, तर एक एक आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. पहिल्यांदा तुमचा विकास यानंतर गुणोत्तर मीनाचा जे होणार मीनाचं समीकरण कोणा विकास सोबत आहे, विकासचं वय मिळाला किती 66, 11 रेशो म्हणजे 66, 1 रेशो म्हणजे 6, तर अजयचं किती 3 म्हटलं तर 18, वडील त्यांच्यापेक्षा किती 25 वर्षांनी मोठे आहे म्हटलं तर 43 वर्षाचे होणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय तर बघा, क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन 92 बघा आता. क्वेश्चन 92 मध्ये एका घड्याळाची विक्री किंमत किती आहे म्हणताय 10,800 रुपये आहे, तेव्हा त्याला 25% तोटा होत आहे. काय 25% तोटा, 25% तोटा म्हटलं तर ऍक्च्युली ते ही किंमत कितीच्या बरोबरीची असेल 25%, 100% आपण कन्सिडर करतो म्हणजे 75%च्या बरोबरीची असेल. म्हणजे मूळ किंमत किती म्हटलं तर मूळ किंमत काय विचारताय तुम्हाला, मूळ किंमत बरोबर 100% इज इक्वल टू काय अशा पद्धतीने. मग x बरोबर काय होणार ते लक्षात घ्या, 25 1 25, 25 3 75, 25 4 100. आता इथे लक्षात घ्या, इथे तुमचं कॅल्क्युलेशनवर डिपेंडेंट करते. आता क्रॉस मल्टिप्लाय करणे x इथे जाणार, मग देन त्याच्यानंतर इथे 10,800 गुणीला काय होणार, हा 4 तिकडे जाऊन गुणाकारात होणार आणि हा भागाकारात येईल. मग भागाकारात किती, इथे 3चा भाग म्हटलं तर 36 वेळा जाणार, 36 गुणिले 4 म्हणजे 144 आणि वरचं तुमचं उत्तर काय आहे 20 म्हटलं तर 14,400. त्याची मूळ किंमत किती जी होती म्हटलं तर 14,400 आणि खरेदी किंमत किंवा मूळ किंमत आपण म्हणतो 14,400, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचं 93. क्वेश्चन 93 मध्ये बघा आता, म्हणजे 4 टेबल व 5 खुर्च्या. तर एका टेबलची विचारताय, जर दोन्ही तुमचं असं विचारले असते तर डायरेक्टली आपल्याला एकाच याचं विचारताय म्हणून बाय ऑप्शन मेथडनं जरा डिफिकल्ट जाणार, त्याच्यापेक्षा मेथडनं जाऊ. टेबलला आपण x कन्सिडर जर केला आणि खुर्ची y कन्सिडर केली, 4 टेबल म्हणताय 4x प्लस 4 टेबल व 5 खुर्च्या 5y बरोबर किती होत आहे तुमचं एकूण किंमत किती 1200. इक्वेशन नंबर 1 घेऊया याला. त्याच्यानंतरचं काय म्हणताय 4 टेबल व 6 खुर्च्या, 4 टेबल व 6 खुर्च्या यांची किंमत किती आहे 1280. ओके, मग आता इथे आपण एक क्लासमध्ये किंवा त्या पद्धतीने आपण याला सोडवण्याची द्विचल समीकरणांचं जेव्हा येते तेव्हा कोएफिशियंट सारखे पाहिजे, कारण एकाला कॅन्सल केल्याशिवाय तुमचं उत्तर निघणे नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे तुमचं 4x आणि इथं 4x म्हणजे कोएफिशियंट याचे सारखे आहे, व्हेरिएबल सुद्धा सारखे आहे. जर यांच्यामधला जर उत्तर तुम्हाला कोणतं तरी एक उत्तर काढायचं असेल तर या दोघांमध्ये तुम्हाला काय इक्वेशन 1 आणि 2, मग इक्वेशन
इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करावं लागेल. मग आता हे तुम्हाला आता मी सोडवताना एवढं, पण इथल्या इथे तुमचे गेट कॅन्सल आणि देन इथे 5y मायनस 6 म्हटलं तर मायनस वाय आणि इकडे -80 मायनस मायनस गेट कॅन्सल, y इज इक्वल टू 80 आणि y इज इक्वल टू 80 म्हटलं तर कोणाचं उत्तर पाहिजे तुम्हाला, टेबलचं पाहिजे. म्हणून टेबलचं त्या पद्धतीने आपण इथे बघा. आता इथं आपण ट्रॅडिशनल मेथडनं सोडवूया तसं, परंतु डायरेक्टली उत्तर काढता येणार. ठीक आहे. 4x प्लस 6y इज इक्वल टू 1280. देन त्याच्यानंतरचं काय तुमचं 4x प्लस 5y बरोबर 1200. अशा पद्धतीने इथे मेंटेन आहे. तर इथे मायनस साईन चेंज होत असते, इथे साईन चेंज, इथे साईन चेंज, गेट हा कॅन्सल आणि इथं काय होणार y इज इक्वल टू 6 मायनस 5 म्हणजे y इज इक्वल टू 80. y इज इक्वल टू 80 पुट कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर पुट जर केले तर काय होणार, तर बघा आता इथे. ठीक आहे. मग 4x प्लस इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये जर टाकला तर 5 गुणिला काय होणार 80 बरोबर किती आहे 1200. देन 4x बरोबर 5 8 40 म्हटलं तर 400 तिकडे जाऊन वजाबाकी होणार, तर 400 बरोबर काय होणार. मग x बरोबर किती 1200 800 भागीला काय होणार तुमचं 4 म्हटलं तर x बरोबर 200. मग x म्हटलं तर कोणाची किंमत आहे तुमच्या टेबलाची किंमत आहे आणि टेबल किती आहे सांगा बरं. म्हणजे टेबलाची किंमत किती 200 रुपये, जो की ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन नेक्स्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचा कोणता आहे 94. क्वेश्चन नंबर 94 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 94 बघा. क्वेश्चन 94 मध्ये काय म्हणताय, एक महिला कामाचा 2/3 भाग किती दिवसात करते, एका दिवसात कंप्लीट करताय. ठीक आहे. 2 भाग म्हणजे 2 काम करायला 3 पैकी 2 काम करायला 1 दिवस लागत आहे. ठीक आहे. 2 काम करायला 1 दिवस, तर 3 काम करायला किती दिवस, अशा पद्धतीने आहे. तर आपण महिलेचं एकूण काम करायचं असेल तर त्या पद्धतीने x बरोबर काय होणार मग तुमचं क्रॉस मल्टिप्लाय. देन इथे 3 गुणिले 1 म्हणजे 3 भागीला 2 म्हणजे 1.5 दिवस. किती दिवस 1.5 दिवस. म्हणजे 1.5 दिवसात ती महिला पूर्ण काम कंप्लीट करते, कारण 3 पैकी 2 काम एका दिवसात, तर तुमचं 3 काम कंप्लीट करायला तिला किती दिवस लागते 1.5 दिवस. मग 1.5 दिवस आहे, तर नंतर काय म्हणताय पूर्ण का पुरुषास किती वेळ लागेल ते सांगा जर पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी. तर महिलेची कार्यक्षमता म्हटलं तर जेवढ्या वेळात महिला म्हणजे जर सपोज ज्या वेळेला दोघांना टाइम 1 तासात, जर महिला जर हिचं कार्यक्षमता दुप्पट आहे म्हटलं तर एका तासात जर हे 2 खुर्च्या बनवत असेल तर तो पुरुष किती बनवणार, 1 अर्धा, याच्या बाबतीत दुप्पट. मग आता महिलेला जर 1.5 दिवस लागत असेल तर यांचे दुप्पट दिवस, कारण कार्यक्षमता कशी आहे महिलेची दुप्पट आहे, म्हणून तुमच्या हिच्यापेक्षा दुप्पट कोणाला लागणार पुरुष. मग पुरुषास ते एकंदरीत किती दिवस लागणार म्हटलं याचे डबल म्हटलं तर किती दिवस 3 दिवस. एवढं तुमचं थोडं बेसिकली विचार करायचा होता. क्लिअर. ओके. दे म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतर आपला आता क्वेश्चन नंबर 99 जो की शेवटचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 99. तर क्वेश्चन 99 मध्ये बघा. आता इथे तुम्हाला
ठीक आहे, या पद्धतीने आहे. तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण जे कॉमन आहे, कॉमन म्हटलं तर या ट्रायंगल मधला तुमचा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 अशा पद्धतीने आपण जर नंबरिंग जर केलं, या 5 पासून काय n × n+1 तो किंवा 1 + 2 + 3 5 म्हटलं तर इथं किती होणार तुमचे 15 ट्रायंगल निर्माण होणार. आणि यापासून 3 पासून किती निर्माण होणार 6. मग टोटली जर म्हटलं तर 15 अधिक किती होत आहे 6 किती 21 उत्तर यायला पाहिजे होता, परंतु 21 नाही, कारण हा जो एक नंबरचा आहे दोघांमध्ये आपण कॉमन याचा विचार जर केला म्हणून एक मायनस करतो आणि देन त्याच्यानंतरचं उत्तर किती मग तुमचं 20, जो की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला मेंटेन केलेला आहे. क्लिअर. मग अशा पद्धतीने आपण हा जो पेपर आहे 31 ऑगस्ट 2025 पूर्ण विश्लेषण गणित व बुद्धिमत्तेचं विश्लेषण कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. आगामी जे पोलीस भरती येणार आहे 15,000 किंवा इव्हन कोणते MPSC गट क गट ब यासाठी सुद्धा तुमचे हे क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट पेपरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.